आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आणि या ऊर्जेसह जुडण्यासाठी या ब्रह्मांडाने तुम्हाला आणि मला निवडलं आहे. त्याकरिता या दिव्य ऊर्जेचे आपण खूप धन्यवाद मानूया. आजचं सेशन स्पेशल अधिक महिना आणि अधिक महिना या पुरुषोत्तम मासामध्ये आपण सेशन घेत आहे का? का तर ऊर्जावान होणारा हा महिना आणि दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडून आज या स्पेशल सेशन महिला स्पेशल सेशन मध्ये त्या स्त्री शक्तीचा त्या शिवशक्तीचा तुझ्याच आतील ऊर्जेचा तुला शोध घ्यायचा आहे आणि तुझ्याच आतील या ऊर्जेसह एकरूप होऊन तुला तुझ्या कुटुंबाची तुला तुझी आणि तुझ्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक सजीव, निर्जीव गोष्टीसाठी तुझ्या संसारासाठी या ऊर्जेचा उपयोग कसा घ्यायचा आहे, हे आजच्या सेशनमध्ये समजून घ्यायचं आहे. कोणती ऊर्जा? तुझ्याच आतील. कुठला प्रकाश? तुझ्याच आतील जो प्रकाश तू विसरली आहेस. तू आई म्हणून, तू बहीण म्हणून, तू एक पत्नी म्हणून, एक मुलगी म्हणून, एक गृहिणी म्हणून अनेक जबाबदाऱ्यांमधून जात असते. पण हे सगळं करत असताना जर तू तुझ्याच ऊर्जेप्रती, तुझ्याच प्रकाशाप्रती जागृत आहेस ना, तर आज तू जे काही कर्तृत्व करत आहेस, जे काही कर्तव्य पूर्ण करत आहेस, ज्या जबाबदाऱ्या पूर्ण करत आहेस, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुझी क्षमता उच्च असेल. आज तर तू छान करतच आहेस. प्रत्येक त्या महिलेला, प्रत्येक त्या ताईला, भगिनीला मी म्हणते, आज तर तू तुझ्या जागेवर योग्य आहेसच. पण यापेक्षा उच्च स्थानावर जाण्यासाठी आणि या सगळं करत असताना तुझी स्वतःची ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढवून, या ऊर्जेचा योग्य उपयोग करून काय घ्यायचा तर आहेच तुला. तुला स्वतःच्या काळजीसह ना तो राग, ना तो चिंता, ना ती कुठं आरोग्याची कुरबुर. फक्त आणि फक्त आनंद, फ्रेश. तू जे काही करतेस ते अधिक ऊर्जावान पद्धतीने करण्यासाठी आजचं सेशन त्या प्रत्येक भगिनीला मी म्हणेल, की अगदी मनापासून समजून घ्या. काय सांगायचं आहे मला? काय सांगायचं आहे मला? तुमच्याच आतील ऊर्जेचा कसा शोध घ्यायचा आहे? कशी ही ऊर्जा माझ्याच आतील मी वापरायची आहे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी. इच्छा तर माझी खूप असते. मला करायचं तर खूप असते, पण प्रत्येक वेळी असं वाटते, की मी कुठं मागे पडली आहे का? असं ज्याला, जिला वाटते ना, तिच्यासाठी आजचं सेशन तिच्याच साठी आजचं सेशन. त्या प्रत्येक नवीन होणाऱ्या आईसाठी आजचं सेशन. त्या प्रत्येक उद्याच्या आईसाठी आजचं सेशन. त्या प्रत्येक घर आणि ऑफिस, घर आणि इतर व्यवसाय सांभाळणाऱ्या, मल्टीटास्किंग करणाऱ्या त्या महिलेसाठी आजचं सेशन. मग काय आहे ही दिव्य ऊर्जा? आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. YouTubeला सेशन बघत असणाऱ्या सर्व सन्माननीय सदस्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. ही दिव्य ऊर्जा आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी तुमच्याच आतमध्ये आहे. तो प्रकाश तुमच्याच आतमध्ये आहे. या प्रकाशासोबत आपण पुन्हा ओळख करून घेऊया, स्वतःला ऊर्जावान करूया. अशी ही ऊर्जा, अशी ही दिव्य ऊर्जा आणि आम्ही म्हणत असतो काय? आनंदी आनंद सर्वीकडे. हो, आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद, आनंदी आनंद आणणारी ही ऊर्जा. आजचं सेशन आजच्या सेशनमध्ये आपण फक्त आणि फक्त दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय हे पाहणार नाही. तर आज आपण आपल्या स्त्री मनाला, आपल्या भावनाला, आपल्या आत्म्याला आणि त्या प्रत्येक स्त्रीमध्ये असलेल्या दैवीय शक्तीला स्पर्श करणार आहोत. अधिक महिना. अधिक महिना म्हणजे फक्त आणि फक्त धार्मिक महिना आहे असं नाही बरं का. तर प्रत्येक आपण नेहमी म्हणत असतो काय, की माझं अध्यात्मशास्त्र हे विज्ञानापेक्षा मोठं आहे.
आणि म्हणूनच सांगते, की त्या स्ट्रेसमधून, त्या अनेक गोष्टींमधून बाहेर निघण्यासाठी, ऊर्जेचं शुद्धीकरण करण्यासाठी, त्या नकारात्मक ऊर्जा, ताण-तणाव मनावर आलेला तो काढून टाकायचा आहे. कसा? कधी कुठं बाहेर तीर्थाला जाऊ देत, कधी कुठं कुलदेवतेला जाऊ दे, कधी कधी माहेरी जाऊ दे, धोंड्याच्या महिन्यासाठी आहे ना. या सगळ्या कृतीमधून काय झालेलं आहे, तर मनावरचा ताण कमी झालेला आहे, ऊर्जेचं शुद्धीकरण झालेलं आहे. असंच झालं महिलांनो? असंच झालं. हा महिना असाच गेला, मस्त-मस्त गेला सगळ्यांचा. सांगा मला. आहे ना, एन्जॉय झालं ना या महिन्यामध्ये. काही काही कुठं फिरणं झालं, काही माहेरी जाणं झालं, काही अनेक सगळ्या गोष्टी झाल्या, की नाही? तर काय झालं, आपण कुठे एकमेकांना भेटतो, एखाद्या ठिकाणी प्रवास करतो, कुठे जातो, तेव्हा मनावरचा एक ताण-तणाव कमी होतो. आणि हेच त्याच सोबत जेव्हा आपण आध्यात्मिक ऊर्जेसोबत जुडतो, तेव्हा नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी, स्वतःला छान या ब्रह्मांडासोबत जोडण्यासाठी हा महिना म्हणून म्हटलेला आहे, की ऊर्जेचं शुद्धीकरण करणारा हा काळ. अनेक गोष्टी ज्या मनामध्ये अटकलेल्या असतात, ज्या भावना कुठेतरी दाबलेल्या असतात, ज्या वेदना कधी-कधी कोणालाही सांगता येत नाही, ज्या खत-खत, खत-खत करत असतात आतमध्ये, त्या सर्वांना या ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये विसर्जित करण्याचा हा काळ आहे. आणि म्हणून मी आज सकाळीच सुचलं, की महिलांसाठी काहीतरी स्पेशल सेशन घ्यायचं. कारण ना, ही स्त्री फक्त शरीर नाही. ती ऊर्जा आहे, ती प्रेम आहे, ती सहनशीलता आहे, ती सृजनशीलता आहे आणि तीच या विश्वाला जन्म देणारी आदिशक्ती आहे. आणि ती सुदृढ, आरोग्य संपन्न, तंदुरुस्त, टकाटक असणं तेवढंच गरजेचं आहे. ती जर खुश, आनंदी, प्रसन्न आहे, तर कुटुंब मस्त आहे. ती जर नैराश्यामध्ये, टेन्शनमध्ये, काही समस्येनी ग्रासलेली आहे, तर एक तिच्या त्या ऊर्जेचा प्रभाव तिच्या पूर्ण कुटुंबावर पडतो. आणि म्हणून आज आज या ऊर्जेसह या सेशनला निवडलं आहे. आणि खरं तर आपण सर्वजणी या एवढ्या संख्येने एकत्र आलेलो आहोत आणि मला हे सुद्धा माहिती आहे, की हे सेशन आपण आपल्या मैत्रिणींपर्यंत आणि अनेक माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचेल, की त्यांच्या आयुष्यामध्ये तो सकारात्मक बदल घडून येण्यासाठी. आज आपण कोणीही येथे फक्त आई, फक्त मुलगी किंवा जबाबदारी सांभाळणारी एक व्यक्ती म्हणून येथे नाही आहात. तर आज तुम्ही आणि मी आपण प्रत्येक जण येथे फक्त आणि फक्त ऊर्जा स्वरूपामध्ये आहे. आपण फक्त ऊर्जा स्वरूपामध्ये आहे आणि आज आपण पुन्हा स्वतःला भेटणार आहोत. आजच्या सेशनमध्ये आजच्या सेशनमध्ये आपण स्वतःला माफ करू, स्वतःचा स्वीकार करू, स्वतःवर प्रेम करू आणि स्वतःमधील दैवीय शक्ती जागृत करू. कुठली दैवी शक्ती? जी तुमच्या आणि माझ्या आतमध्येच आहे. जिला आपण प्रकाश म्हणतो, प्राणा म्हणतो, प्राणशक्ती म्हणतो, प्राण ऊर्जा म्हणतो आणि त्यालाच जपानमध्ये रेकी म्हणतात. या ब्रह्मांडामध्ये स्थित असलेली ऊर्जा जी प्रचंड, प्रचंड अनंत स्वरूपामध्ये आहे ती ब्रह्मांडीय ऊर्जा. जो माझ्या आतमध्ये असल्याने माझ्या आतमध्ये मी जे तुमच्यासोबत बोलत आहे हा प्राणा आहे. ती प्राणशक्ती आहे आणि मी आणि तुम्ही आता इथं आहोत. आपण जिवंत आहोत ज्या ऊर्जेच्या असण्याने. त्या ऊर्जेचा आपण आपल्याला विसर पाडलेला आहे. काय आहे ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी? रेकी म्हणजे ही ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय तर या ब्रह्मांडामध्ये स्थित असलेली ऊर्जा. अग्नी, जल, वायू, आकाश, पृथ्वी या पंचतत्वामध्ये स्थित असलेली ऊर्जा, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. प्राणशक्ती आज आपण आपल्या शरीरासाठी विशिष्ट प्रमाणात वापरतो आहे.
कमी प्रमाणात वापरतो आहे. ही प्राणशक्ती आपण मोठ्या प्रमाणामध्ये ब्रह्मांडामधून खेचून घेणे. ते प्रॉपर टेक्निकने घेणे, ही घेतलेली दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा संपूर्ण शरीरामध्ये अध्यात्मशास्त्रानुसार असलेल्या सर्व चक्रांना ग्रहण करणे. सर्व चक्र क्लीन आणि ऊर्जावान बॅलन्स करणे. ही प्रोसेस अध्यात्मशास्त्रानुसार होणे आणि त्यासोबतच या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेने एका बाजूने अध्यात्मशास्त्रानुसार काम करत असताना दुसऱ्या बाजूने विज्ञान आरोग्यशास्त्रानुसार माझ्या माझ्या ग्रंथी सक्रिय करणे, बॅलन्स करणे, माझ्या शरीरामध्ये योग्य तो स्त्राव निर्माण करणे, याच ऊर्जेच्या असण्याने आणि याच ऊर्जेच्या योग्य वापराने सायकॉलॉजी मानसशास्त्रीय दृष्टिकोनामधून माझ्या विचारांवर योग्य नियंत्रण आणून या ऊर्जेचा योग्य उपयोग करून विचारांना योग्य दिशा देणे, नकारात्मक विचारांना कट किंवा त्यांना योग्य विचारांमध्ये वळवण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग करून या सगळ्या गोष्टींचा योग्य प्रमाणामध्ये योग्य टेक्निकने उपयोग करून आरोग्य संपन्नता, वैज्ञानिक विज्ञानशास्त्रानुसार संपूर्ण आजारांवर योग्य नियंत्रण मिळवण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग करणे. विचारांना योग्य दिशा देऊन मी माझी पॉझिटिव्हिटी क्रिएट करणे. माझ्या भौतिक जगामध्ये शारीरिक, मानसिक, आर्थिक, भौतिक, सामाजिक संबंध, नातेसंबंध या सर्वांमध्ये आज आहे त्यापेक्षा अधिक उच्च स्तरावर विकास करण्यासाठी या ऊर्जेचा योग्य वापर करून घेणे म्हणजे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडणे. आणि ही ऊर्जा कुठे आहे तर तुझ्या आणि माझ्या आतमध्येच आहे. अगोदरच आहे. अगोदरच आहे या ब्रह्मांडाने या ऊर्जेसह आपल्या सगळ्यांना जन्माला घातलेला आहे. फक्त आपण आपल्या ऊर्जेचा विसर पडला आहे. का? का विसर पडला आहे? सांगू? सांगू? कारण ती स्त्री दिवसभर अनेक भूमिका करते आहे. आपण अनेक भूमिका करत असतो आणि प्रत्येकाला आपण भावनिक आधार देत असतो. पण स्वतःच्या भावनांना मात्र अनेक वेळा आतमध्ये दाबून ठेवतो. बरोबर? बघा कशा माना हल्ल्या तर. बरोबर ना? कशा माना हल्ल्या सगळ्यांच्या. स्वतःच्या भावनांना आतमध्ये दाबून ठेवतो. मग मग काय? त्यामुळे काय होते? माहिती त्यामुळे काय होते तर? त्यामुळे काय होते, नेहमी त्या भावना दाबल्या जातात. कधी कुठं अपमान होतो, कधी थकवा, काय विचारू नका. जेव्हा त्या भावना दाबल्या जातात ना, तेव्हा शरीरामध्ये कोलेस्टेरॉल म्हणजेच स्ट्रेस हार्मोन, तणाव निर्माण करणारे हार्मोन्स वाढतात आणि या तणावाच्या हार्मोन्समुळे येते थकवा, होते चिडचिड, होते एन्झायटी, होते हार्मोनल इम्बॅलन्स, नात्यांमध्ये ताण येतो आणि आत्मविश्वास कमी होतो. तुम्हाला माहितीये, अनेक वेळा थांब, तुला काही कळत नाही. थांब. माझ्यावरच्या तुम्हीच बोलल्या. बरोबर ना? तुम्हीच बोलल्या माझ्यावरच्या. थांब. आणि काय माहितीये काय, सगळ्या जणी गेल्यात. फार कमी सदस्य आहेत, की जे सासूबाईकडे गेल्यानंतर अगदी सन्मान मिळतो. नाही, अस्तित्व निर्माण करण्याची लढाई लढावी लागते आणि काहींची तर ती वर्षानुवर्षे अगदी अस्तित्व निर्माण करताच जाते. हो ना? आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये अनेकदा थांब, तुला कळत नाही. तुला बोलण्याची, तुला व्यक्त होण्याची नको, जाऊ द्या तो विषयच सोडूया. हो ना? तो विषयच सोडूया. पण या सगळ्या गोष्टीमुळे काय होते, तर तो स्ट्रेस हार्मोन्स वाढतो. माझ्याच आतमधली ती ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा दबून राहते आणि मग येतो मला तणाव आणि मग काय होते ना, अचानक निघते भडभड एखाद्यावर.
मग काय म्हणतात, ही अशीच आहे. ती तशीच नाही आहे. तिला वारंवार दाबून ठेवल्यामुळे एकदम फोर्स होतो एखाद्या दिवशी. होतं ना? मग मी आता चुपच नाही राहणार. आता आहे ना, आता काय होईल ते बघून घेऊ. मग ते तोंड सुरू होतं ना कधी-कधी, मग काही ते चूप राहत नाही. हो ना? मग कंट्रोलच होत नाही. म्हणजे काय? तर अचानक येणारा तो ताण, अचानक बाहेर येणारा तो राग, हे ना, हे कशाचं लक्षण आहे. बरोबर. हे सगळं ना, तो थकवा, ती चिड ती असलेली अँक्साइटी आणि त्यामुळेच होतात ते हार्मोनल इम्बॅलन्स आणि मग येतो नात्यांमध्ये ताणतणाव. मग हळू मी अशीच आहे, मी अशीच आहे. माझा स्वभावच असा आहे. मी जाडीच झाली आहे. माझं अमुकच झालं आहे. आत्मविश्वास स्वतःचा कमी होतो. पण लक्षात घ्या, आज आपण या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी, ध्यान आणि या दिव्य ऊर्जेच्या सहाय्याने आपलं शरीर, आपलं मन आणि आपला आत्मा यांचं बॅलन्सिंग, यांचं संतुलन करणार आहे आजच्या सेशनमध्ये. आजचं मेडिटेशन सर्व महिला वर्गासाठी खूप ऊर्जा देणारं असणार आहे. बघा, आपण ना खूप भावनिक असतो. खरं म्हणजे ना, प्रत्येक कुटुंबाचं भावनिक ऊर्जा केंद्र आपण काय म्हणूया, इमोशनल एनर्जी सेंटर. आपण म्हणतो इमोशनल बॉडी, भावनिक शरीर, भावनिक ऊर्जा केंद्र कोण आहे? तर महिला आहे. ती ज्या घरामध्ये असते ना, त्या घराचं व्हायब्रेशन बदलतं. ती जर आनंदी आहे, तर घरामध्ये शांतता, प्रसन्नता. मला अंगठा दाखवत जा माझ्या मताशी सहमत असल्या की. आणि YouTubeचे सन्माननीय सदस्य, जर तुमच्याही कडे असंच असेल, तर नक्कीच हो टाका आणि सांगा, की "हो, मी आनंदी असते, तेव्हा माझं कुटुंब आनंदी असते." हे वाक्य मात्र आवर्जून टाका. काय? जर मी आनंदी आहे, तर माझं कुटुंब आनंदी आहे. जर स्त्री आनंदी असेल, तर घरामध्ये शांतता आहे आणि जर ती आतून तुटलेली आहे ना, तर संपूर्ण घराची एनर्जी आहे ना, स्टक एनर्जी होते, जड होते. कंजेशन म्हणतात त्याला. कॉन्टेंट माहिती तुम्हाला? सायकॉलॉजी, मानसशास्त्र. भावनिकदृष्ट्या संपूर्ण घराची भावना, त्या भावनात्मक जे काही वातावरण आहे ना, त्या घरामधील कुटुंबामधील स्त्रीवर अवलंबून आहे. आहे ना, बघा कशा माना हलतायत. हो. आणि माहिती आहे, ती आजारी आहे ना, तर सगळं घर आजारी पडतं. जाऊन बघा बरं त्या किचनमध्ये आणि बरं एक काम करा, 4 दिवस फक्त झोपून राहा. बघा त्या घराचं घरपण तरी राहते काय? म्हणजे काय? तर ती आहे स्वच्छता, ती आहे लक्ष्मी, तीच आहे प्रसन्नता आणि तीच आहे आरोग्य आणि तीच आहे भरभराट. आहे ना? झोपले ना 4 दिवस, की मग कळतं. बरोबर? बघा कशा हसताय तुम्ही. हो, म्हणजेच आजचा विषय खूप महत्वाचा आहे. एका व्यक्तीची नाही, एका स्त्रीची भावना संपूर्ण वातावरणावर प्रभाव टाकते आणि म्हणून तिचं हिलिंग म्हणजे कुटुंबाचं हिलिंग आहे. आणि आज निवडलेलं सेशन हे कशासाठी, की माझी हिलिंग करायची आहे, माझ्या स्त्रीत्वाची हिलिंग करायची आहे, माझ्यातील स्त्री ऊर्जेची हिलिंग करायची आहे. आणि मग माझ्या माध्यमातून संपूर्ण कुटुंब हील करायचं आहे. आणि मी आजच्या सेशनमध्ये अनुभव सुद्धा हेच विचारणार आहे, की मॅम मी चेंज झाली आहे, मी बदलली आहे आणि माझं कुटुंब बदललं. हा अनुभव ज्यांचा असेल त्यांनाच आज मला शेअरिंग करायला द्यायचं आहे. विचारा बरं, माऊली, आज विचारा बरं सगळ्यांनी स्वतःला, मी शेवटचं स्वतःसाठी कधी जगले होते? मी स्वतःसाठी मला आवडते ना, मला आवडते ती भाजी त्या प्रकारची तशीच. मला आवडते तशीच माझ्यासाठी कोणी नाहीये जेवणारं, पण मी माझ्यासाठी म्हणून केली आणि खाल्ली. असा शेवटचा दिवस आठवते का कोणाला मला सांगा बरं? की आज मला आहे ना, मॅम मी आहे ना, त्या दिवशी माझ्या आवडीची घरात कोणालाही जेवायचं नव्हतं, पण तरीही मी माझ्या आवडीची भाजी माझ्यासाठी केली होती. आठवा बरं, कोणाला आठवलं असेल तर प्लीज हात वर करा. कधी केली होती?
नीता नाईक यांनी केली होती. ग्रँड मास्टर आहात तुम्ही. नाही केली, तरी पण नाही केली. ग्रँड मास्टर आहात तर केलीच पाहिजे होती. आठवते का तरी पण? नाही ना. म्हणजे मी माझ्यासाठी जगतच नाही. माझं जगणं सगळ्यांसाठी आहे. त्यांना आवडते तसं करायचं, यांना आवडते तसं करायचं. बरोबर ना? आणि त्यांना आवडते ते मला आवडते. हे माझं शरीर आहे, माझं मन आहे, याची पण काहीतरी जबाबदारी काहीतरी तर करा प्रेम. आपलंही मन म्हणत असेल ना आतलं आपल्याला, "अगं, अगं, जरासं माझ्याकडे पण बघ ना." मग आपलाही सोल म्हणत असेल ना, "अगं, जरासं माझ्याहीकडे लक्ष दे ना." ती काय तू थोडीशी कालची शिळी भाजी आहे, काही एखादी वस्तू आहे, राहू दे कोणी खात नाही, वाया जाईल तर मी खाऊन घेते. का गं अशी करतेस? आपलंही मन, आपलंही शरीर म्हणत असेल ना कधी-कधी आपल्याला. आपलंही हे शरीर विचारते ना आपल्याला, अनेक गोष्टी सांगते, पण आपण ऐकतच नाही. मग जेव्हा ते थकतं, मग जेव्हा ते टेन्शन देतं, मग जेव्हा ते चिड-चिड करतो, तेव्हा मग आपण डॉक्टरीन मॅडमकडे जातो. "मॅडम बघा बरं काय झालं तर हार्मोन्स चेंज झाले का? हार्ट रेट झाला का? बीपी आहे का? आणि काय ती शुगर आहे का?" आणि काय ते हां, तुम्ही जमा करून आणलेले ते सगळे आजार. तेच तुमचे, तेच सांगतेय मी. हो, 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 हो. बरोबर तुम्ही हात बरोबर दाखवला. ते पित्ताशयातले खडे, तो नेहमी आलेला तो राग आणि त्यामुळे बोलता आलं नाही, राग व्यक्त करता आला नाही आणि मग बसलं बोटं मोडत नाही तर मनातल्या मनामध्ये कुढत. त्या रागाचा परिणाम म्हणजे ते काय, ते पित्ताशयातले खडे काय अन् काय सांगू ते गुडघ्याचं दुखणं काय अन् तो सायटिकाही अनेक वेळा त्या रागाच्याच भावनांमुळे होतो की काय, काय-काय सांगू. आणि अनेक नकारात्मक विचार दाबून, दाबून ठेवल्यामुळे, त्या भावना दाबून ठेवल्यामुळे ज्या आजारांचं नावही घेऊ नये, तेही आजार जमा होतात. काय सांगू तुम्हाला? कुठं ते नकारात्मक शब्द वापरावे गड्या? आहे की नाही? काय-काय सांगावं रिकामं घाबरून द्यावं. पण तो अभ्यास आहे, ते सायन्स आहे, की ज्याच्या नावाला सुद्धा तुम्ही घाबरता ना, तो सगळ्याचं कारण आहे ना, तो आतला तणाव, चिड राग त्याच ऊर्जा आहेत. आणि म्हणून स्वतःवर प्रेम करायला शिकायचं. म्हणून मी विचारलं आहे, की शेवटचं कधी स्वतःसाठी जगलं होतं जरा विचारूया स्वतःला. कधी स्वतःवर प्रेम केलं होतं? विचारूया स्वतःला. कधी कुठल्या दिवशी अगदी स्वतःला असं मस्त छान आरशात पाहिलं, आरशातल्या तिला लव्ह यू म्हटलं, "छान दिसतेस गं, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर." असं कधी सांगितलं होतं? आणि सोबतच स्वतः स्वतःला लाडाने कधी शेवटी थँक यू म्हटलं होतं, कधी स्वतः स्वतःला छान मिठी मारली होती. बघा बरं, आठवा बरं स्वतःला. आणि म्हणून आज मला या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडायचं आहे आणि रेकी शिकणं म्हणजे काय, तर आज मी माझं नातं स्वतःशी पुन्हा जोडणार. स्वतः बघा मी बोलताना म्हणत असते अनेक वेळा, की आज माझं तुमच्यासोबत खूप छान आहे. आज माझं तुमच्यासोबत किंवा एखाद्या व्यक्तीसोबत खूप छान आहे, उद्या छानच असेल, खूपच छान. पण नसलं तरी काही फरक पडणार नाही. पण आज माझं माझ्यासोबतचं नातं खूप छान आहे. उद्याही ते असणं तेवढंच गरजेचं आहे. भविष्यातही ते असणं तेवढंच गरजेचं आहे. माझं माझ्यासोबतचं नातं बिनसलं ना, तर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. म्हणून माझं कोणासोबतचं नातं चांगलं असो किंवा नसो, माझं माझ्यासोबतचं नातं घट्ट असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून नेहमी म्हणत असते, की ऊर्जावान व्हायचं असेल, तुम्हाला तुमच्यासोबतचं नातं घट्ट करायचं असेल आणि जसं माझं माझ्यासोबतचं नातं घट्ट होतं ना, आपोआप बाकीचे सगळे नाते घट्ट व्हायला लागतात. आणि हे स्वतःसोबत नातं जोडण्यासाठी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून म्हटलं होतं, की अधिक महिना म्हणजे काय? तर कर्मांची शुद्धी, ऊर्जेची शुद्धी आणि भावनिक डिटॉक्स आत्मिक जागरण आणि म्हणून या सेशनला, या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हटलं आहे. पुरुषोत्तम मास.
जुन्या वेदनांना सोडून द्यायचं आहे. माफ करायचं आहे. कोणाला? स्वतःला. कोणाला? इतरांना. कशासाठी? तर त्या जुन्या जखमा विसरण्यासाठी, त्या वेदना सोडण्यासाठी. आणि माफ कशासाठी करायचंय? कारण ते गाठोडं हातात ठेवलेलं आहे. दुःखाचं, वेदनेचं, भूतकाळाचं. आणि म्हणून काय झालं आहे? ते दुःखाचं, वेदनेचं, भूतकाळाचं गाठोडं हातात ठेवल्यामुळे नवीन येणारी सुखाची, आनंदाची, समृद्धीची, छान ऊर्जा घेण्यासाठी हातच रिकामे नाही आहेत. बरोबर ना? मग हातामध्ये एक आहे, डबल घेण्याला काही आहे का? जागा नाही. म्हणून हे माफ करून हे टाकून द्यायचं. हे टाकून दिलं, की आपले हात मोकळे. कशासाठी? सुख घेण्यासाठी, ऊर्जा घेण्यासाठी, समृद्धी घेण्यासाठी. भरभरून ब्रह्मांडामधून ऊर्जा घेऊन आपल्याला स्वतःला ऊर्जावान करण्यासाठी आपल्याला गरज आहे जुनं टाकण्याची. आणि म्हणून स्वतःला क्षमा करण्याची, नवीन ऊर्जा स्वीकारण्याची. जेव्हा तुम्ही आणि मी आपण क्षमा करतो, तेव्हा समोरची व्यक्ती मोकळी होईल. त्याला का मी माफ करू? तिला का मी माफ करू? नाही बरं का. माफ करायचं आहे स्वतःसाठी. माफ करायचं आहे माझ्यामधील ऊर्जा जागृत करण्यासाठी. माफ करायचं आहे कशासाठी? मला माझ्यासह माझ्या कुटुंबाची अधिक जास्त, अधिक ताकदीने, अधिक ऊर्जावानपणे काळजी घेण्यासाठी. माफ करायचं आहे. माफ करायचं आहे. त्यांना एक वेळा येते, की ते माफ केल्यामुळे मॅडम त्यांना काही फरक पडेल काय? पडो, नाही पडो, काही फरक पडत नाही. आपलं माफ करा, माफी मागा. का माफ करावं? कसं माफ करावं? मोठं सेशन आहे आपलं YouTubeला. आवर्जून ऐका, समजेल. नवीन महिलांना, नवीन दादांना आवर्जून समजेल, की का? तो मोठा विषय आहे. मी माफ करते आहे लोकांना. का? तर माझ्या शरीरामधील निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी कमी होण्यासाठी. ते विज्ञान सांगतं, की जेव्हा तुम्ही माफ करता, जेव्हा ते फॉरगिव्हनेस मेडिटेशन करता, तेव्हा तुमची नर्व्हस सिस्टम शांत होते. तुमची नर्व्हस सिस्टम योग्य प्रकारे ऊर्जावानपणे कार्य करायला लागते. तुमच्या सर्व शक्ती वाढायला लागतात. काय हवं आहे अधिक? म्हणून आज मेडिटेशनमध्ये पॉवरफुल आपण स्वतःला माफ करूया. इतरांना माफ करूया आणि आत्मशक्तीला जागृत करूया. काय आहे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडणे? पुढच्या आठवड्यामध्ये सेशन सुरू होणार आहे. नवीन बॅच सुरू होणार आहे. काय फरक पडणार आहे? यामध्ये तुम्हाला स्वतःला माफ करायला शिकता येणार आहे. नक्कीच माफ करायचं सगळं गाव सांगते, पण माफ करून घेणारा कोणीतरी पाहिजे. बरोबर ना? चला, तुम्हालाही सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण त्या सोबतच माझा आवाज ओके आहे एकदम आहे का बघा बरं जरा. आहे ना? हां. नाहीतर मग हं. माफ करा, माफ करा, माफ करा सगळेच सांगतात. जाऊ दे बाई सोडून दे. जाऊ दे बाई सोडून दे. होईनच बरं. होतीलच गोष्टी. सगळे सांगतात. पण काय होते माहितीये? पण कसं माफ करायचं? यासाठी तुम्हाला हात धरून सोबत नेणारं कोणीतरी आहे. या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटला जोडा. आणि यामध्ये आपण काय करणार आहे? रेकी शिकणे याचा बेस आहे काय? तर स्वतःला माफ करण्याची क्षमता निर्माण करणे आणि हे मेडिटेशन शिवाय, ध्यानधारणेशिवाय, योग्य प्रक्रियेशिवाय पूर्णपणे होत नाही. त्यानी आपण काय करणार? नात्यांमधील वेदना सोडून देणार, आत्मशक्ती जागृत करणार. काय होते ना महिलांनो, आपलं प्रेम देतो ना आपण कुटुंबाला, मुलांना, रिकामी होते ती स्त्री. खूप प्रेम देता-देता.
समजून घेता घेता, सांभाळता सांभाळता, सहन करता करता ती रिकामी होते, पण स्वतःसाठी थांबत नाही. आणि मग एक दिवस आतून थकते. आज आपण एक सत्य स्वीकारायचं आहे. सत्य हे आहे, की स्वतःला हरवून कोणतंच नातं टिकत नाही. नातं टिकवायचं असेल, हेल्दी रिलेशनशिप जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवे आहेत, सुंदर नाते जर तुम्हाला हवे आहेत ना तुमच्या आयुष्यामध्ये, तर सेल्फ लव्ह स्वतःवर प्रेम करण्यापासून सुरुवात होते. जर एक स्त्री मी तुम्ही नाही म्हणत आहे आता हां, बघा मी काय म्हणते. जर एक स्त्री कारण मी असं गृहीत धरते, की आता हे सेशन बघणाऱ्या प्रत्येक महिला ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडणार आहे. आणि म्हणून मी एखादी स्त्री म्हणते. जर एखादी स्त्री स्वतःवर प्रेम करत नाही आणि ती कुटुंबाची काळजी घेते, सगळ्या गोष्टी करते, तेव्हा ती आहे ना अप्रूव्हल शोधत असते नेहमी. तिची आहे ना इमोशनल डिपेंडन्सी वाढतच असते आणि ती वारंवार दुखावल्या जाते. कारण ना, कारण स्वतःवर प्रेम नाहीये, अपेक्षा बाकीचे करतील, बाकीची स्तुती करतील. सर्वांनाच ते जमेल असं नाही ना. आणि म्हणून या दिव्य ऊर्जेसोबत जोडायचं आहे. स्वतःची ऊर्जा भरून काढायची आहे. मला माझ्यासाठी दुखायचं नाही. मला माझा सन्मान करायचा आहे. मला माझ्या आतील दैवीय ऊर्जा जागृत करायची आहे. मला सुरक्षित व्हायचं आहे. मला स्थिर व्हायचं आहे. या ब्रह्मांडाची ऊर्जा ग्रहण करायची आहे आणि कमी वेळामध्ये सेशन संपवते. लाईट बहुतेक गेलेलीच आहे आमच्याकडची. स्वतःसाठी एक दिव्य शील्ड निर्माण करायचं आहे, सुरक्षा कवच निर्माण करायचं आहे आणि एक ध्यानी स्त्री तिच्या आभा मंडळामध्ये राहणारे सर्व कुटुंब सुद्धा आपोआपच हळू-हळू आरोग्य संपन्न व्हायला लागतात. जेव्हा एक व्यक्ती ध्यान करते, एक व्यक्ती जेव्हा ध्यान करते ना, तेव्हा ती ब्रह्मांडीय ऊर्जा ग्रहण करत असते. ती व्यक्ती स्वतःसाठी ग्रहण करते. हळू-हळू तिचं आभामंडळ स्ट्राँग होतं आणि तिच्या आभामध्ये येणारे लोकं सुद्धा हळू-हळू पॉझिटिव्ह एनर्जी ग्रहण करायला लागतात. त्यांच्या विचारांमध्ये बदल होतो. त्या कुटुंबाची, त्या घराची जेथून ती ध्यानी व्यक्ती फिरते ना, तेथे तो आभा हळू छान ते क्लीनिंग होत राहतं. ऊर्जा घरामध्ये पसरत राहते. ध्यान करतो ती ऊर्जा घरामध्ये पसरत राहते. प्रोटेक्टिव्ह ऑरा स्वतःचा तयार होतो आणि माहितीये महिलांनो, आज आहे ना, खूप मोठं सेशन नाही घेणार. आज मेडिटेशन छान करणार आहे. पण एवढं सांगणार, की या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलो, तर मॅडम फक्त स्वतःचाच फायदा का? नाही. माझ्या स्वतःसोबतच माझ्या कुटुंबासाठी मी काय मिळवू शकते? आरोग्य संपन्नता. आरोग्य. आरोग्य संपन्न होण्याची ऊर्जा प्रथम माझ्यामध्ये जागृत होणार. मी स्वतः आरोग्य संपन्न होणार, माझ्या कुटुंबाला आरोग्य संपन्न करणार. प्रेम, माझ्या आतमध्ये प्रेम जागृत होणे आणि तेच प्रेम माझ्यामध्ये जागृत झाल्यानंतर कुटुंबामध्ये, माझ्या परिवारामध्ये निर्माण होणे. आर्थिक संपन्नता, समृद्धी, भरभराटीची ऊर्जा माझी निर्माण होणार. माझ्यासोबत माझ्या कुटुंबाची निर्माण होणार. शांतता, जिची खूप गरज आहे. घरचे सगळे म्हणतात, "तू शांत राहा. नका टेन्शन घेऊ." जसं दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडणार ना, हे शांत विचारांची गती एका दिवशी 70,000च्या वर विचार करतो. कित्येक विचार. एका-एका मिनिटाला कित्येक विचार. किती विचार करतो दिवसभर. एक संपलं की दुसरं सायकल सुरू असते कधी-कधी. ती सायकल थांबवण्यासाठी, शांतता निर्माण करण्यासाठी, नकारात्मक विचारांना नष्ट करून त्या विचारांचं रूपांतर सकारात्मक ऊर्जेमध्ये करण्यासाठी.
दिव्य ऊर्जा. आपोआप तुम्ही सकारात्मक, तुमच्या सानिध्यात येणारे लोक सकारात्मक आणि या दिव्य ऊर्जेसोबत जुडल्यानंतर छान टेक्निक शिकवल्या जाते. पाणी ऊर्जावान, जेवण ऊर्जावान आहे ना. हळू कुटुंब ऊर्जावान आणि परत आत्मविश्वास निर्माण करणे कोणामध्ये? स्वतःमध्ये. माझीच माझ्यासोबत पुन्हा नव्याने ओळख करण्यासाठी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, ह्या सगळ्या ऊर्जा आपल्यामध्ये जागृत करण्यासाठी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडा. जेव्हा एखादी व्यक्ती, एक महिला दिव्य ऊर्जेसोबत जोडते, ती स्वतःचा सन्मान करायला लागते. स्वतःला कमी समजतच नाही. ती म्हणते, मी माझ्या आत्मविश्वासाला जागृत केलं आहे. आता ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्यासोबत आहे. मी माझ्या आत्मविश्वासाला जागृत केलं आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्यासोबत आहे. हा पूर्ण विश्वास त्या प्रत्येकीच्या मनात येतो. आणि लक्षात ठेवा, आपण कोणीही कमजोर नाही, फक्त थकलेलो आहे अनेकदा. जेव्हा पुन्हा एक स्त्री त्या स्वतःच्या आत्मशक्तीसोबत जोडली जाते, तेव्हा ती चमत्कार घडवते. आता हा अधिक महिन्याचा शेवटचा दिवस आहे. पण ही शिदोरी मात्र मी तुमच्यासाठी देत आहे, की जर या अधिक महिन्यामध्ये तुम्ही निर्णय घेतला, या महिन्यात तुम्ही निर्णय घेतला, की हो, येणाऱ्या येणाऱ्या पुढच्या आठवड्यामधील बॅचला मी स्वतः जुडणार आहे. तर हा संकल्प तुम्हाला मानसिक शांतता, भावनिक इमोशनल हिलिंग, तुमच्या नात्यांमध्ये प्रेम, तुमचा आत्मविश्वास आणि तुम्हाला दैवीय संरक्षण देणारा ठरणार आहे. तुम्हाला तुम्हीच स्वतः सांगणार काही दिवसानंतर काय, की मीच दिव्य आहे, मीच ऊर्जा आहे, मीच प्रेम आहे, मीच शक्ती आहे आणि मला माझ्या आतील ऊर्जेचा शोध लागला आहे, हे तुम्हीच सांगणार. आम्हाला लागला आहे. मी माझ्या आतील ऊर्जा शोधली आहे. मी माझ्या आतील ऊर्जा शोधली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या आतील ऊर्जेसोबत तुमची ओळख करून घ्या. आणि स्वतःला समृद्ध करा. कधी, कधी नवीन आयुष्याला सुरुवात करायची असते, तो स्ट्रेसचा काळ सहजपणे हाताळू शकतो ऊर्जेसोबत जुडलेली व्यक्ती. कधी बेबी कन्सीव्ह करण्यामध्ये येत असलेल्या अडचणी त्या सहजपणे मिटू शकतात या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेने. केवढा मनावर आणि शरीरावर स्ट्रेस असतो ना. तो प्रेग्नन्सीचा पिरियड केवढा तो मनावर, शरीरावर, शरीराचा बदल ऊर्जेसोबत जुडलेली जर एक स्त्री आहे, एक महिला, एक मुलगी आहे ना, तर ती हा स्ट्रेस नाही, तर ती आनंदी प्रेग्नन्सी अनुभवू शकते. बाळ झाल्यानंतरच्या त्या अवस्था, जो काय म्हणे तो स्ट्रेस, जेव्हा ते बऱ्याच वेळा बऱ्याच महिलांना बेबी नंतर जो स्ट्रेस येतो ना, तो स्ट्रेस दिव्य ऊर्जेसोबत जुडलेल्या त्या महिलेला कधीच येणार नाही, असं मी पूर्ण विश्वासाने सांगते. मी काय-काय विश्वासाने सांगू तुम्हाला. कितीही बिघडलेले नातेसंबंध असू दे, एखाद्या वेळेस वेळ लागू शकतो. पण तुमच्यासाठी जे योग्य आहे, ते ब्रह्मांड घडवून आणणार. आणि एका लेव्हल नंतर दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलेला तो प्रत्येक व्यक्ती ऊर्जावान होतो, सक्षम होतो. जे मागणार तेच मिळतं. काय हवं आहे? काय हवं आहे? सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरपूर संपत्ती. ज्याला हवं आहे, त्याला हे ब्रह्मांड नक्कीच देणार. पण मेडिटेशन करावं लागणार. मी तुम्हाला असं कधीच म्हणणार नाही, की 2 मिनिटं मेडिटेशन करा आणि सब हो जाएगा, वो नहीं हो सकता. जर करायचं असेल, तर तुम्हाला ऊर्जेसोबत जुडावं लागेल. एवढी जबाबदारी माझी, की तुम्ही ऊर्जेसोबत जुडल्यानंतर तुमचं कितीही ध्यान करणं जीवावर आलं ना,
तरी तुम्ही आवडीने ध्यान करायला येणार, ही जबाबदारी माझी. आपण म्हणतो ना, की ध्यानाची गोडी, ध्यानाची भूक तुम्हाला रोज लागणार आणि तुम्ही ते सहजतेने करणार. कितीही काम केलं, किती काम करतो ना महिला मंडळ. एक विषय राहिला माझा बोलायचा, रेकी का शिकावी? दिव्य ऊर्जेसोबत का जोडावं? आपण काय करतो ना, दिवसभर काम करतो. मर, 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 मर सगळ्यांसाठी मरतो. असंच म्हणता ना तुम्ही सगळ्या मी मर, मर मरते, पण तुम्हाला त्याचं काहीच नाही. त्यांचं म्हणणं आहे, की तुझंच काम आहे ते. ते काय आमचं काम आहे? तुझं कर्तव्यच आहे. तू केलंच पाहिजे. आपण जेव्हा सगळ्यांसाठी करतो, तेव्हा आपण स्वतःवर प्रेम करत नसल्यामुळे आपण त्यांच्यावर करतो, ते उपकार म्हणून करतो, जबाबदारी म्हणून करतो, कर्तव्य म्हणून करतो. आणि म्हणून आपण त्यांना म्हणतो, की आम्ही एवढं करतो ना, तुम्हाला त्याचं काहीच नाही. लक्षात घ्या. जेव्हा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत तुम्ही जुडणार, तेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागणार. माझ्यासारखं. मी स्वतःवर प्रेम करायला लागणार आणि मी स्वतःवर प्रेम करायला लागले, की मी कामं तर तेच करणार. मी सांगते, की त्यापेक्षा जास्त कामं करणार. पण पहिले मी स्वतःवर प्रेम करणार. मी स्वतःवर प्रेम करणार, मी स्वतःचे ध्यान करणार, माझी ऊर्जा वाढवणार. घंटो का काम मिनिटं मी नाही म्हणणार मी. 1 तासाचा स्वयंपाक 20 मिनिटात करणार. उरलेला वेळ स्वतःसाठी. बाकीचे सगळे कामं तुमचे असेच होतात. आमच्या महिला मंडळाला विचारा. आणि मी त्यांच्यावर उपकार, कर्तव्य, जबाबदारी बाकी महिला करतात म्हणून किंवा अशा कोणत्याच कारणाने करणार नाही. मी जेही काम करणार ना, ते आवडीने करणार. आणि माझं माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर प्रेम आहे, या भावनेतून ती मी प्रत्येक काम करणार. हा फरक माझ्यामध्ये होणार आणि आपोआप माझ्यामध्ये झालेल्या बदलाचा परिणाम माझ्या कुटुंबामध्ये होणार आणि मग मी अपेक्षा नसताना सुद्धा मला थँक आणि मला माझ्या कामाची दखल घेतली जाणार. आणि मग जेव्हा दखल घेतली जाणार, तेव्हा मला असं वाटेल, की मी काही मोठं करत नाही आहे बरं का. मी माझ्यासाठी पण वेळ काढते आणि सगळ्या गोष्टी करते. कारण आज मी तो ज्या ताणामध्ये, टेन्शनमध्ये ते काम करते आहे ना, त्या कामाला माझा वेळ जातो आहे. माझी ऊर्जा जास्त नष्ट होत आहे. तुम्हाला जर आमच्यासारखं सकाळी 4 पासून रात्री पर्यंतही जर तुम्हाला असं मस्त ऊर्जावान, ताजंतवानं, टकाटक, टनाटन राहायचं आहे आणि सगळे कामही करायचे आहेत, तर फक्त दिव्य ऊर्जेसोबत जुडा. सगळ्या गोष्टी होणार. अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, तुमच्याच आतील ऊर्जा, या ऊर्जेचा शोध घेतल्यामुळे कुठल्या आजारावर फरक पडतो? जा मागचे सगळे व्हिडिओ बघा. आमच्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये लिस्ट जर काढली ना, तर केवढी मोठी लिस्ट निघणार आहे. मला असं वाटतं, की आपण आता लिस्टच तयार करूया, की मी कुठल्या-कुठल्या आजारावर मात केलेली आहे. आहे ना? मला असं वाटतं, की आता आपण काय करूया, प्रत्येकाने ना एक लिस्ट तयार करून घेऊया स्वतःची. एक नाव आणि मी एवढ्या-एवढ्या आजारावर रेकीमध्ये आल्यानंतर मात केली. आहे ना? तेव्हा काय होईल ना, की आपण खरोखर ती लिस्टच जाहीर करूया, की हो, मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमधील अनेक सदस्यांनी या गोष्टीसाठी रिझल्ट घेतलेला आहे. थँक युनिव्हर्स मला या ऊर्जेसोबत जोडण्यासाठी. युनिव्हर्स हे सगळा परिवार माझ्या आयुष्यात आणण्यासाठी. कारण मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट जी अधिक ऊर्जावान होत आहे ना, हे तुम्ही करत असलेले ध्यान, विश्वास आणि तुम्हाला येत असलेल्या रिझल्टनी होत आहे. किती या ब्रह्मांडाचे धन्यवाद मानाल. खूप धन्यवाद. अशी ही ऊर्जा. नक्कीच पुढच्या आठवड्यात आपली बॅच सुरू होणार आहे आणि आता अनेक सदस्यांना शेअरिंग करायचं आहे. मी सगळ्यांना संधी देत आहे. त्या अगोदर मी हा नंबर दाखवते आहे स्क्रीनवर, की हा मोबाईल नंबर याला WhatsAppला मेसेज करा आणि ऊर्जेसोबत जुडण्यासाठी इथं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा एक ग्रुपची लिंक दिलेली आहे. अ, YouTubeच्या खाली. तर डिस्क्रिप्शन बॉक्स असतो महिलांनो, तर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा एक लिंक दिलेली आहे आणि
या लिंकवर क्लिक करा आणि आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ओके. तर फक्त डायरेक्ट फोन करू नका, मेसेज करा. व्हॉट्सअपला हाय पाठवा. ओके. शेअरिंग कोणाकोणाला करायचं आहे, डायरेक्टच पटापट नंबर लावा. जेणेकरून आपल्याला मेडिटेशनला जास्त वेळ मिळेल. आजचं मेडिटेशन थोडंसं मोठं असेल. ओके. कोणाला शेअरिंग करायचं आहे? माईक सुरू करा. झाला? माईक सुरू झाला? नाही होऊन राहिला? 1 सेकंद. पटकन पण घाई करूया. अच्छा, कोणाला काही प्रश्न असेल तर पहिले विचारू देऊया. काही प्रश्न आहे कोणाच्या मनामध्ये? बोला. काही प्रश्न? ज्यांचे व्हिडिओ सुरू आहेत त्यांना समोर ठेवूया. ओके. चला, शेअरिंग कोणाला करायचं आहे? या आठवड्यामध्ये, या महिन्यामध्ये या ऊर्जेसोबत जुडल्यानंतर काय बरं मला स्वतःला बदल वाटते? दीप्ती, माधुरी, बोला पटापट सगळ्यांनी. आत्मनमस्ते मॅडम, आत्मनमस्ते सर्वांना. रेकीला जोडल्यावर खूप आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढतो. आनंदात आनंद तर जीवनामध्ये खूप यायला लागतो. आपण ग्रँडमास्टर जे बोलतो ते प्रत्येक गोष्ट क्षणोक्षणी पावलोनपावली त्याचा यायला प्रत्यय येतो. आपण मनात धरलं. आता त्या दिवशी पण मी पर्स आणलेली नवीन. मी म्हटलं मॅडम ना मनी मेडिटेशन कधी घेणार आहेत काय माहिती, पण काल मॅडमनी पर्सला पण चार्ज केलं. सगळं होतं. आणि आज पण विषय मॅडमनी जो मांडला तो आमचा दुपारीच डिस्कस झालेला. हा, ते मॅडमचं आणि माझं कसं आहे, तर बायकांची कामं वगैरे त्याच्याविषयी आजच आमचं सगळं डिस्कशन झालेलं. ते होतच होतं. आपल्या मनात एखादे विषय आले आणि ते सगळं पूर्ण होतं. युनिव्हर्स आपल्याला मदत एवढं भरभरून करतं ना, की मदतीला सगळे हात येतात. आणि मला तर खूप माझी पैशाची अटकलेली कामं वगैरे खूप मार्गी लागलेली आहे. आणि आता समोरचा माणूस कसं वागतंय, त्याच्यावर आपण बरोबर संयम राखतो. आपण शांत राहतो, त्याचं ऐकून घेतो. पहिलं मी काय करायची, एखादं चुकलं तर त्याला बोलूच नाही द्यायची. नुसतं तुटून पडायची त्याच्यावर. आणि आता तसं नाही. त्याचं पूर्णपणे ऐकून घेतो. उलट दुसऱ्याला मी सल्ला करते, "अरे तू त्याला का चुकीचं समजतेस? तू शांतपणे ऐकून घे." एवढा आपल्यामध्ये संयम येतो. बाकी आपले एक-एक सेशन तर असे आहेत ना, की मॅडम परिपूर्ण सेशन देतात. त्यामध्ये सगळं ग्रँड मास्टरचे सेशन तर बघाल तर परिपूर्णता आहे सगळे त्यामध्ये. प्रामाणिकपणा, व्हर्च्यूज वगैरे एवढे आहेत. तर तुम्ही भरभरून सगळ्यांनी या घरामध्ये प्रत्येकाच्या ग्रँड मास्टर पण झाला पाहिजेच. नक्कीच, नक्कीच. तरी ग्रँड मास्टर आपण झाला. आपण ऊर्जावान झाल्यानंतर कुटुंब ऊर्जावान होऊ शकते का? हो, हो. सगळं कुटुंब पण ऊर्जावान होतं. छान. समोरची खूप पण छान. माणसं समजून घेतात, चला हिचं चाललंय. ओके. हां. थँक यू दीप्ती. थँक यू. माधुरीला संधी देऊया. ओके. हां. नंतर कोणाला संधी हवी आहे जरा सांगायचं मला. मला स्क्रीनवर दिसत नाही कोणी. मी टाइप करून ठेवा. बोला माधुरी. आत्मनमस्ते मॅडम, आत्मनमस्ते सर्वांना. खरंच हं. रेकीला यायच्या आधी खूप मनामध्ये प्रश्न राहतात, पण रेकीला जुडल्यानंतर एवढे प्रश्न आपले म्हणजे त्याचे उत्तर आपले पटापट मिळतात, की कोणाच्या तोंडाद्वारे तर म्हणजे कोणी आपल्या मनामध्ये ज्या काही भावना असतात त्या समोरून म्हणजे पटकनच येऊन जातात त्या. हं. म्हणजे कोणाद्वारे तरी सुचवतात त्या. म्हणजे रेकीमुळे हे सगळं घडतं मॅडम. आणि आपलं कुटुंब हे ध्यानी कुटुंब होतं. मला वाटत नव्हतं की माझे मुलं कधी मेडिटेशन करतील आणि असा हं. विचारही मी कधी केली नव्हती. पण आता मॅडम मी मुलांना म्हटलं का चला तुम्ही मेडिटेशन करा, तर 3rd डिग्रीचं मेडिटेशन माझी मुलं करतात. छान. मी कधी म्हणजे त्यांना विचारले म्हणजे असा विचारही सुद्धा माझ्या मनात येत नव्हता. म्हणजे हे घडलं मॅडम माझ्यासोबत. ज्यांचे छोटे मुलं मेडिटेशन करतात त्यांनी मला मेसेज करा. आपला एक विद्यार्थ्यांच्या मेडिटेशनची लिंक आहे तयार केलेली. जी सुरुवातीची आहे. ती मी देऊन देईल तुमच्या मुलांना. ओके. आपलं 9-10 मिनिटाचं एक छोटं मेडिटेशन विद्यार्थ्यांसाठी छान तयार केलंय. हं. हो, तो हं. 9th मध्ये मुलगा आहे माझा. तो थोडा हां, चुलबुलाच आहे. चुलबुल आहे तो हां, जास्त करत नाही. हां. पण तो करायला आता करतो मॅडम तो थोडा मेडिटेशन. आणि ग्रँड मास्टर म्हटलं मॅडम एवढे आनंद, एवढं खुशी, एवढं अंतःकरणामधून खूप खूप भरभरून म्हणजे आनंद निर्माण होतो. हो, आणि आज खूप म्हणजे खरंच मला आधी असे
हा. सगळ्यांना एकच मिनिट. आधी मला आजच्या असं सेशन मध्ये वाटायचं. शेअरिंगला फक्त एकच मिनिट. मी एवढा आजचा विषय आहे की मी धनी झाले, मी रेकी सोबत जोडले, माझं कुटुंब आरोग्य संपन्न किंवा बदल झालेला आहे का? हो मॅडम, कुटुंबामध्ये खूप बदल झालेला आहे. मुलं पण ध्यान करतात, त्याच्यात खूप आनंद आहे आणि खूप म्हणजे खूपच छान वाटतं आता. खूप थँक्यू, थँक्यू, थँक्यू माझे माधुरीताई. नक्कीच. ब्रह्म हा. उद्या. ओके. नेक्स्ट ब्रह्मांड नेक्स्ट संधी. हा, आत्मा नमस्ते. सगळ्यांना संधी द्यायची आहे. म्हणून 1 मिनिट सगळ्यांना. 1 मिनिट फक्त. कोणाला देऊ आता? कोणाला देऊ? सगळ्यांना असं वाटते मॅडम माझं नाव घ्या. हो ना? थांबा 1 मिनिट. मी रांगीने नाव घेते. चालेल? रांगीमध्ये आता नेमकीच जॉईन झालेली पहिल्या डिग्रीला सुप्रिया. ओके. मग ज्योती भुरे, नंतर सुषमाताई, नंतर प्राजक्ता, नंतर वैजयंता. मी रेकीला आल्यानंतर कुटुंबामध्ये बदल वाटतोय काय? किंवा आता सुप्रिया तर पहिल्याच डिग्रीला आहे. त्यामुळे सुप्रिया बघूया काय सांगते. पटकन घाई करा फक्त. ओके. सुप्रियाचा माईक सुरू होईपर्यंत तयार आहेत सुषमाताई किंवा प्राजक्ता. हो, झालं. सुप्रिया सुरू. पटकन घाई कर. आत्मनमस्ते मॅम. हं. मी आल्यापासून मला म्हणजे माझ्यामध्ये खूप फरक वाटतंय. ऍक्च्युली मला हेल्थ इश्यू खूप जास्ती आहे. म्हणजे 1 महिन्याआधी माझी अशी कंडिशन होती की मी चालू पण शकत नव्हती. का ग? अं, माझं स्पाईनचं प्रॉब्लेम आहे. मला डिस्क झालं होतं आणि मी पूर्ण अशी वाकलेली होती. मला चालताच येत नव्हतं. माझी ट्रीटमेंट सुरू आहे आता. हं. आणि तर मला म्हणजे म्हणजे आणि माझं वेट इतकं हे होतं आणि ट्रीटमेंट मध्ये मला जास्ती चालायचं नाही, उभं राहायचं नाही, काही काम नाही करायचे. हे सगळे म्हणजे खूप रेस्ट्रिक्शन्स आहे. हं. पण आता मला खूप ते म्हणजे हलकं असं वाटतंय. मी म्हणजे माझ्या हस्बंडला अंशूला म्हणत होती की मला असं खूप म्हणजे हे येतंय म्हणून. किती दिवस झाले बेटा मेडिटेशन करतोय आपण? 1 तारखेपासून आपली बॅच सुरू झाली ना मॅम, तर हा, मला वाटतं 14. 4 पासून वगैरे स्टार्ट केला. बस. नक्कीच सगळ्या गोष्टी छान होणार आहेत. ओके. हं, हो. हं, हं. तू स्पाईनचा प्रॉब्लेम पूर्णपणे निघून जाणार आहे सुप्रिया. हं? हो मॅम, पूर्ण थँक्यू. निघून जाणार आहे. फक्त मेडिटेशन कर नियमित. ओके. आणि तुला जास्त रिझल्ट पहिल्या डिग्रीच्या मेडिटेशननेही भरपूर रिझल्ट येणार आहे. काळजीच करू नको. आता तू सेकंड मध्ये गेली आहेस. हो. छान. खूप सुंदर. सुषमाताई, फुफ्फुस कर. त्यानंतर ज्योती पुरे. 1च मिनिट भेटे ना ज्योती? आमच्या ग्रँड मास्टरला आम्हाला 1च मिनिट यासाठी सांगावा लागतो. कारण आमच्याकडे मोठा गाठोडा आहे. सुषमाताई, काय बदल हा, वाटतो? नमस्ते मॅडम. खूप बोला. खूप फरक पडतो मॅडम मेडिटेशन केल्याने. म्हणजे आपल्याला तर खूपच म्हणजे आनंद इतका मिळतोय ना, त्यामुळे घरामध्ये पण आनंदी आनंद असतो. छान. खूप सुंदर. मस्त. जॉइन केला ग्रँड मास्टरचा ग्रुप? करून घ्या लवकर. सुषमाताई. ओके? छान. ज्योती पुरे. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. मी हां. ज्या दिवशी रेकीला आली त्या दिवशीपासून आता 5 महिने पूर्ण झाले, 6 महिने पूर्ण होत आहेत आता थोड्याच दिवसामध्ये. त्या हां. दिवसापासून मी असा अनुभव घेतलेला आहे की माझे मुलं आधी मी 1-1 महिन्यात किंवा 1.5 महिन्यामध्ये मी डॉक्टरकडे न्यायची. पण आता 1 म्हणजे 1-1 पासून फक्त मी त्यांना 2 ते 3दा दवाखान्यात नेलेले आहे. हा एक आरोग्य संपन्नतेचा मी रिझल्ट घेतलेली आहे रेकीमुळे. गुड गर्ल. आता आपल्याला डॉक्टरकडे घरीच डॉक्टर तयार झाला पाहिजे. ऊर्जावान. ओके. एवढंही आता डॉक्टर कमी झाले पाहिजे. एवढंही नाही राहणार. ओके. ज्योतिताई? झालं मॅडम. आणि त्याचबरोबर आता रविवारचा एक नवीन म्हणजे अनुभव असा आला मॅडम, की माझ्या मुलीचा पाय नाही की सायकलमध्ये दबला होता. तिला हं. खूप दुखापत झाली होती. मी तिच्या पायावर सिंबल टाकून आणि तिचा पाय खूप सुजले होते. ती चालू शकत नव्हती. ती हं. म्हणायची मला चालताच नाही येत, चालताच नाही येत. मी तिला सिंबल टाकून आणि तिला ऊर्जा देऊ देऊ ती 3 दिवसात चालायला लागली मॅडम. आणि तिचा खूप घाव सुंदर. पण आता नाहीसा झालेला आहे. खूप इतकं सुंदर. रेकीनी खूप मला म्हणजे अनुभव दिलाय मॅडम. छान, छान. खूप छान.
खूप मस्त. खूप खूप धन्यवाद मॅडम. रेकीचे आणि ब्रह्मांडाचे पण खूप खूप धन्यवाद आणि तुमचे पण खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. प्राजक्ता, नंतर वैजयंता. एकच मिनिट हा. पटकन तुम्ही माईक सुरू करायला खूप वेळ लावता गड्या. अगोदर तयारच प्राजक्ता राहायचं. काळे का मॅडम? हा प्राजक्ता काळे की प्राजक्ता नवीन आहे कोणी? नाही, प्राजक्ता काळे. तुम्ही वाट नका बघत जो काळे म्हणायची. नवीन बॅच मध्ये आहेत, येत असते ना कोणी. हा. आत्मा नमस्ते मॅडम. हं. खूप छान अनुभव आलेले आहेत. आता नवीनच अनुभव आहे की एक पोलीसच्या एक्झाम साठी बसलेली मुलगी आणि तिला रेकी दिली आपण आणि ती सर्व परीक्षा पास झाली आणि तिला आता सर्व्हिस पण पूर्ण तिथे आता याच्यात मार्क वगैरे सगळे याच्यात चांगले आले आणि तिला आता जॉईन पण झाली ती. आता या वर्षीच्या आता तुम्ही या बॅचचा अनुभव. ऊर्जेसोबत जुळल्याने कुटुंबामध्ये पॉझिटिव्हिटी, आरोग्य संपन्नता वाढली आहे का? हा, ते तर सगळ्यांचीच वाढली पूर्ण, ते तर भरपूरच आहे सगळं. आपला आता प्रश्नच नाही राहिलाय. पण बाकी बाहेरच्या याच्यावर पण आपण हे करतोय ना सगळं हिलिंग, हा. त्याचा पण खूप अनुभव आहे सगळा. गुड गुड, बहुत बढिया. म्हणजे कुठंतरी आता मी माझं कुटुंब तर झालं आहे ओके, आता मी इतरांसाठी ऊर्जा द्यायला तयार आहे, असा तो प्रवास. बरोबर. वैजयंताताई, तुमचं लक्ष आहे का? असेल तर माईक सुरू करा. त्यानंतर भाग्यश्री, आशा दामनकर, पूनम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मॅडम, परवा एक 4-5 दिवसाआधी तुम्ही म्हटला स्वतः मधली शक्ती ओळखा. ब्रह्मांडाने एवढे दिले, तुम्ही एवढं दिलेलं आहे, पण त्याचा उपयोगच करत नव्हते. 2 दिवसापूर्वी आईचा जरा फोन आला, आईच्या छातीत आणि पाठीमध्ये खूप कळा मारत होत्या. तर आईने व्हिडिओ कॉल केला, आईला हिलिंग दिली. आई 2 मिनिटात इतकी छान झाली की विचारायला नको. आता गावीच आली मी आईकडे, समोरच बसली. आत्मा नमस्ते. आता कशा आहात? छान आहे. छान छान छान. खूप मस्त, खूप मस्त. तिला म्हणजे मॅडम बसताही येत नव्हतं, इतकं तिच्या छातीमध्ये आणि पोटामध्ये कळा मारत होत्या बॅक साईडला. आणि 2च मिनिटं हिलिंग दिली. 3ऱ्या मिनिटी ती उठून पाण्याचा ग्लास घेऊन पुढे येऊन बसली. पाणी चार्ज करून तिला दिलं मी आणि तब्येत खूप छान आहे तिची आता, एकदम मस्त टकाटक झालेली आहे म्हणे. मी तेच तुमचे खूप धन्यवाद आणि ब्रह्मांडाचे पण खूप धन्यवाद मॅडम. खूप सुंदर, त्याचा खूप छान. मी उपयोग करत नव्हते आणि खरंच आपल्यामध्ये तुम्ही एवढी शक्ती दिली की हात जरी ठेवला तरी लोकांना आता म्हणजे ऊर्जा जाणवायला लागली. बरोबर. धन्यवाद खूप मॅडम. थँक्यू. खूप छान, खूप छान, खूप छान. थँक्यू, थँक्यू. भाग्यश्री कोडी कुठे गेली? आता माझ्या लेकीचा अनुभव आहे का, आणि त्यासाठी मी माझी एक भाग्यश्रीचं मी एकीला सांगितलं होतं की मी भाग्यश्रीचा नंबर तुला देईल, पण काही कारणास्तव हो हो म्हणता म्हणता मी देऊ शकले नाही. मी आवर्जून त्या लाडक्या लेकीला सांगेल, नाव घेत नाही मी तिचं, उद्या ती पण हा अनुभव सांगेल. आवर्जून आताच ऐकून घे भाग्यश्री काय सांगते. ओके. आणि बऱ्याच दिवसानंतर आज भाग्यश्री आली आहे. होऊ शकते आपण आठवण केली होती म्हणून भाग्यश्री आली. तुझी वाट बघत होतो आम्ही. तुझ्या अनुभवाची एकीला गरज होती. बोल. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. मी 2025 ला तिकीट जॉईन झाले होते आणि रेकीने ह्या युनिव्हर्सने मला खूप म्हणजे खूप मोठं गिफ्ट दिलंय. म्हणजे ते म्हणजे मातृत्वाचं सुख. 7 वर्ष बाळ नव्हतं, मला आईचं सुख दिलंय. सगळ्यात महत्वाचं हेच आहे जीवनात. रेकीच्या कृपेने सर्व छान झालं आहे. आता मी आनंद सर्वीकडे एकदम मस्त जीवन जगत आहे. मॅडमच्या आशीर्वादाने, या ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जेच्या आशीर्वादाने आता मी नेहमी युनिव्हर्स सोबतच जोडलेली असते. नेहमी ह्या युनिव्हर्सला रोज धन्यवाद मानते, खूप खूप आभार मानते. कारण आमचं कुटुंब पण आरोग्य संपन्न झालं आहे. आर्थिक दृष्ट्या सगळीकडून खूप छान बनलं आहे आणि बाळ पण खूप छान आहे माझं. मला मुलगी झाली आहे. रेकीमुळेच हे शक्य झालं आहे.
आता हे रेकीमुळे शक्य झालं असं भाग्यश्री का म्हणते, तर ट्रीटमेंट घेऊन थकलो होतो. ओके. आणि परिस्थिती थोडी कठीण होती, थोडी जास्त कठीण होती, जी आता सांगता येत नाही लाईव्ह सेशनमध्ये. बरोबर? आणि एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये फक्त एकही गोळी, एकही औषध, इंजेक्शन काहीही न घेता नॅचरली बेबी कन्सीव्ह झालं. हे भाग्यश्रीला सांगायचं आहे. असं सांगायचंय बेटा? हो मॅडम, नॅचरल कन्सिव्ह झालेलं आहे. नॅचरल. ते जे पण काही गोळ्या औषधी 2 घेणं महिने आखरी थांबवून टाकले होते, आता नको. आता फक्त जे असेल ते जे असेल ते सोडून देऊ, अशा परिस्थितीमध्ये. ओके. रेकीला जॉईन झाल्यावर 2 महिन्यातच रिझल्ट आला. ग्रँड मास्टरला नुकतंच जॉईन झालती आणि लगेच बाळ पण राहिलं, कन्सिव्ह झालं. या सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेच बस. युनिव्हर्सने मला खूप खूप छान गिफ्ट दिले. त्या युनिव्हर्सचे खूप खूप धन्यवाद. म्हणून मी सगळ्यांनाच म्हणते की तुम्ही पण रेकीला जोडा. तुमचं पण स्वप्न नक्की पूर्ण होईल. जसं माझं स्वप्न पूर्ण झालं आहे तसं. ती दिव्य ऊर्जा खूप खूप म्हणजे खूप आपल्याला काही पाहिजे ते देते. खूप खूप फक्त धन्यवाद. मेडिटेशन. आभारी आहे. मेडिटेशन करावं लागेल. ओके. हो, मेडिटेशन करावं लागेल. मेडिटेशनची तर खूप गरज आहे मॅडम. त्याच्यामुळेच सर्व शक्य होते. हा. समोरच्या व्यक्तीलाही हिलिंग द्यावी लागेल. दोन्ही गोष्टी कराव्या लागतील. दोघांची चक्र बॅलन्स. आणि नक्कीच ब्रह्मांडाने म्हटलं तर तुम्हाला ती सुख मिळणार. आणि आतापर्यंत आपल्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये नॅचरली आलेले बेबी, आता भाग्यश्री हजर आहे म्हणून भाग्यश्रीचं नाव घेतलं. नॅचरली आलेले बेबी, आपण म्हणूया ना रेकीमय, क्रिस्टलमय 10 बेबी झालेले आहेत. आणि हे 10 बेबी विना ट्रीटमेंटनी होणे म्हणजे मोठी गोष्ट आहे, छोटी नाही. ओके. एवढ्या परिवारामध्ये 10 बाळ आलेले आहेत. मे बी जास्तही असतील, पण आता कसं असते ना, सगळ्याच गोष्टी आहे ना. हा. तर करा तुम्ही प्रयत्न. ओके. आणि मी असं नाही म्हणत डॉक्टरची ट्रीटमेंट थांबवा. डॉक्टरच्या ट्रीटमेंट सह ऊर्जेचा उपयोग करा. हा. नक्कीच गोष्टी होणार. आपण प्रयत्न करूया. आणि महिला विशेष सेशन असल्यामुळे आज योगायोगाने भाग्यश्री पण आली आणि म्हणून हे शेअरिंग झालं. काही मोठेपणा नाही सांगत आम्ही. काही आहे त्यापेक्षा जास्त सांगायची गरज नाही आहे. उलट अनेक गोष्टी सांगू देत नाही. तुम्ही पाहिलं असेल. कारण पर्सनली गोष्ट नाही सांगायच्या खूप. ओके. हा. तर असं आहे. अशी आहे दिव्य ऊर्जा. नेक्स्ट. आणि आमच्या एका माऊलीने सेकंड डिग्री मध्ये काय कमाल केली. सासूबाईच्या लेकराला ऊर्जा देऊन. शीतलताई पाटील सांगतात तुम्हाला. शीतलताई, आम्ही नेहमी म्हणत होतो की सासूबाईच्या लेकरांना काही पटकन फरक पडत नाही. बरोबर ना? पण हे मात्र पूर्णपणे खोटं पाडलं आहे शीतलताईंनी. दादांची तब्येत काय होती आणि आज कुठपर्यंत सुधार झालेला आहे. आणि बॅच सुद्धा तीच. कोणती? 1 तारखेची, म्हणजे 14 दिवसात. बरोबर आहे ना शीतलताई? 14च ना? सेकंड डिग्री 18 तारीखला जॉईन केलं मॅडम मी. कोणती बॅच? 13 13 तारीखची एप्रिलची. बॅच ओके. होती आता 18. जस्ट यांचा थर्ड डिग्रीचा फक्त काल शक्तिपात झाला. ओके. म्हणजे एका महिन्याचा रिझल्ट. 13 ते आजची 14 आहे. एका महिन्यामध्ये दादांना रेकी देऊन ताईंनी काय फरक पडला? ताईच सांगतात तुम्हाला. काय अगोदरची कंडिशन सांगा ताई. अगोदरची कंडिशन त्यांची एकदम डिफिकल्ट होती. त्यांना चालता वगैरे येत नव्हतं एवढं. असं धरून वगैरे चालता घेऊन जायला पाहिजे होतं बाथरूमला, ह्याला त्याला. आणि पहिल्या दिवस मी त्यांना रेकी दिली. त्या दिवशी त्यांना काहीच वाटलं नव्हतं. म्हणजे असं काहीतरी हे नाही त्यांना झालं. झालेलं काय होतं ते सांगा. स्ट्रोक आलेला मॅडम त्यांना. बरं. हा. हा. नंतर त्यांची म्हणजे आवाज येत नव्हता. आणि हे होत होतं त्यांना, म्हणजे चालता वगैरे येत नव्हतं. आणि म्हणजे बोललेलं पण असं तेवढं हे होत नव्हतं. अनकॉन्शियस कसं होत होतं त्यांना. हा. नंतर आता पहिल्या दिवस मी रेकी शिकले. एक पहिला हे झाला माझा पहिला शक्तिपात. नंतर दुसरा शक्तिपात घेतल्यानंतर मी रेकी हिलिंग करायला ट्राय केलं पहिल्या दिवशी. मग त्यांना काय वाटलं नाही. ते पहिल्या दिवशी काहीच नाही वाटलं. मग दुसऱ्या दिवशी दिली. दुसऱ्या दिवशी त्यांना थोडं बरं वाटलं, म्हणजे असं काहीतरी होतंय असं सांगितलं. आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं, रूम मध्ये बसून, मी बाहेर बसलेले हॉलमध्ये, ते रूम मध्ये होते. मी तिकडनं रेकी द्यायला सुरुवात, अर्धीच रेकी मी अर्धच हिलिंग केलं. आणि ते डायरेक्ट दिवा लावायचा आहे म्हणून बाहेरच आले, एकदम उठून चालत
सरळ माझ्या समोर. मी काय बोलू, काय करू, ते हिलिंग करायचं होतं तिकडच राहिलं. मी काय करायचं मला काय सुचलंच नाही. आणि तिथंच मी थांबवलं आणि त्यांना बघतच राहिले. आनंद झाला. आताची परिस्थिती खूपच काय आहे? आनंद झाला. व्हिडिओ हलवू देऊ नका, मोबाईल हलवू नका. हा, आताची परिस्थिती आणि काय आहे? आताची परिस्थिती म्हणजे आता सगळं स्वयंपाक वगैरे करतात संध्याकाळचं. काल कपडे धुवून सगळे सुकवले आणि आज रस्त्यावरती जाऊन एकटंच चालून आले. म्हणजे असं एक 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 चालू आहे आता. लक्षात येते सगळ्यांच्या. रेखी द्यायला शिकलो. पहिली डिग्री म्हणजे आता 1 महिना झाला, आता सेकंड डिग्री पासून रेखी दुसऱ्या व्यक्तीला द्यायला शिकलो. पण आता माझं मॅडम काय होतं, मी जेव्हा जेव्हा ते अफर्मेशन देते ना, तो थोडं थोडं विसरते मी. काय हा, करते ते मी. होत असतं असं. आता आपलं काम होत आलं ना, म्हणून आपण युनिव्हर्सिटी गोष्टी ते म्हणतो ना आपण, बाळ म्हणते बाहेर आल्यानंतर का का अशी मनाची अवस्था होत असते. एखादी गोष्ट झाली की आपण विसरतो. ओके. हा, असं ते होतं. तर काही हरकत नाही, होत असतं असं कधी कधी. ओके ओके. थँक्यू मॅडम. थँक्यू. स्वतःमध्ये काय बदल वाटते? स्वतःमध्ये बदल वाटतो, पण जास्त चिडचिड होते. घरात वाटत नाही चिडचिड, पण कामावरतीच जास्त चिडचिड होते. म्हणजे ओके, असं खूप कोणीतरी सुंदर. काहीतरी बोललं, हं. एवढंच होतं आणि काही काही नाही हरकत नाही. प्रॉब्लेम काय. आपली ऊर्जा दादांना जात आहे सध्या आणि आपल्यामधील नकारात्मकता बाहेर निघत आहेत. म्हणून ते कसरं बाहेर निघते थोडंसं. थोड्या दिवसानंतर ती पूर्णपणे बंद होणार. हां, हां. होते एखाद्या वेळेस. कधी-कधी तो पसारा पडतो. हं, हां. स्वतःसाठी मेडिटेशन करा. स्वतःवर प्रेम करून आता त्यांच्यावर जेवढा फोकस केला ना, आता स्वतःवर फोकस करा काही दिवस. ओके? ओके मॅडम. हां. ठीक आहे. थँक यू. अधिक कोण आहे? कोणाला करायचं आहे शेअरिंग? हां, पूनमला. हां. देते. सगळ्यांना संधी देते. मी नंतर नावं घेतली होती ते तुम्ही काय करता? या रांगेतलं खालच्या रांगेत जाऊन बसता. खालच्या रांगेतले वरच्या रांगेत जाऊन बसता. मी शोधत बसते त्या जागेवर तुम्हाला. पूनम आरुडे, त्यानंतर स्वाती खराडे. बऱ्याच दिवसानंतर आल्या. बोल बेटा, काय आता ज्या वेदना होतात त्या महत्वाच्या आहेत आपल्याला. बोल. माझे हळूहळू निगेटिव्ह कमी होत चाललंय आणि हं, पहिल्यापेक्षा काम स्लो होतं ना, हां. तर ते जास्त म्हणजे प्रमाणात असं करायला लागले आणि जे काम उद्या ढकलायची ना, ते आजच करते. आजचं काम आजच करते आणि हळूहळू नसा भरत चाललंय. खूप म्हणजे सुंदर, खूप सुंदर. पायापर्यंत सगळं असं म्हणजे हे होत चाललंय, हां. खुलत चाललेत नसा. शाबास बेटा, बहुत बढ़िया. एका महिन्यामध्ये हो ना? पूनमताई, हो आपल्याला 13 तारखेची हो बॅच आहे ना. पूनमला महिला मंडळ, आयुष्य आहे. कधी काही त्या कुठल्या तरी ताणामुळे थोडा पॅरालाइज होऊन गेला, थोडा जास्त. हो ना बाळा? एक साईड. एक साइड. ओके. आता त्या कामामध्ये वेग वाढला आणि थोड्या वेदना होत आहेत. अर्चनाला कशा होत होत्या ना, त्या नसा सुरू होत असताना. बरोबर ना? अर्चनाला, आपल्या त्या हो दुसऱ्या ताईला सेम तशा वेदना सुरू झाल्या. वेदना सहन कराव्याच लागतील बेटा. जसे त्या नसा मोकळ्या होतील ना, तशा वेदना होऊनच शेवटपर्यंत जाणार आहे. तो प्रवाह सुरू होऊन हो जाईल. हां, थोडा सहन कर, पण होणार सगळ्या गोष्टी. ओके. माझी पूनम हो वयाच्या 18व्या वर्षी जेवढी टकाटक होती ना, तेवढी पुढच्या 6 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये तेवढी टकाटक होणार आहे. वय वर्ष 18 होती तशी. ओके? हो हो येस. हो ऊर्जेवर विश्वास ठेवा. हो ही काही अंधश्रद्धा नाहीये, हे सायन्स आहे. म्हणून विश्वास ठेवायला सांगते. पण सायन्स ही सिद्ध होईल ना विश्वासाने. आहे ना? कारण ऊर्जाचा स्वीकार केला तरच ते मिळणार. स्वातीताई खराडे, बऱ्याच दिवसानं आल्या. अधिक कोणाला नमस्ते. हां, बोला. असा हात करा. हां. मला रेकीशी जुळून 1 वर्षाचा कालावधी, 1 ते सव्वा वर्षाचा कालावधी झालेला आहे. म्हणजे आयुष्यामध्ये या रेकीमुळे खरंच खूप छान सकारात्मक बदल झालेले आहेत आणि खूप म्हणजे स्वतःचा जो त्रास होता, शारीरिक त्रास महत्वाचा, तर तो बऱ्यापैकी कव्हर अप झालेला आहे आणि ऊर्जा लेव्हल वाढलेली आहे. माझा आता रोजचा सकाळचा 1.25 तासाचा प्रवास असतो. ट्रेनचा प्रवास असतो. येताना लिटरली बसायला तर मिळतच नाही. उभ्यानेच यावं लागतं. पण येऊन
हातपाय धुतले की जेवणाला, म्हणजे ती ऊर्जा झोपेपर्यंत राहते. म्हणजे ही एक खरंच मिरॅकल आहे की जे आधी होत नव्हतं. आली की दमून जायची अक्षरशः. पण आता ऊर्जा लेवल खूप छान. आताच जनगणना आमची झाली शिक्षकांना. ह्या मेच्या ड्युट्या होत्या, मलाही होती. आणि जो भाग आलेला बैठ्या चाळी आणि फिरायचा, जो जो म्हणजे कव्हरअप एरिया 15-20 मिनिटाचा मोकळा चालला तरी तेवढा. 5-6 जणांचा ग्रुप होता आणि 2-3 दिवस फिरल्यानंतर माझ्या बरोबरच्या दुसऱ्या दिवशी आल्याच नाहीत. पण मी माझा एरिया 2 दिवसामध्ये कव्हरअप करून सकाळी जी कामाला लागायचे ती घरी मी 8:30-9 ला यायचे. म्हणजे लगातार 10-10 तास काम करून ती खरंच म्हणजे युनिव्हर्स सोबत होतं, ऊर्जा सोबत होती. आणि खूप छान. अगदी आल्यावरही कुठेही कंटाळा नाही. म्हणजे ही खरी युनिव्हर्सची देण आहे. आपण माध्यम असतो, देणारा तो असतो. आणि गुरुची देण आहे. आणि खरंच लाईफमध्ये स्वतःच्या शारीरिक व्याधींसाठी तर खूप छान बदल आहे. मिस्टरांच्या म्हणजे ज्या कारणामुळे मी जॉईन झाले, मिस्टरांचा आजार, तर आता मला वाटतं गेल्या आठवड्यात रिपोर्ट्स केले नॉर्मल. मेन म्हणजे त्यांना वयाच्या 32व्या वर्षी शुगरची गोळी होती, कारण त्यांच्या आईबाबांना होतं. पण या वर्षभरात त्यांची गोळी बंद आहे आणि इतरही गोळ्या निश्चितच बंद होतील. निश्चित मला खात्री आहे, निश्चित बंद होतील. पण मेन जे रिझन असतं ते शुगरच असतं. त्यांचं हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे 1 वर्षभरापूर्वी, पण आता शुगरची गोळी नाही. म्हणजे हा खूप छान बदल. म्हणजे आपल्या सकाळच्या मॉर्निंगच्या मेडिटेशन मध्ये स्पेशल व्यक्ती म्हणून मी नेहमी त्यांना घेत असते. आणि रिपोर्ट्सही सगळे व्यवस्थित आहेत. ही युनिव्हर्सची कृपा, आपली कृपा आहे. आणि खूप धन्यवाद आहेत. आणि खरंच मनापासून सगळ्यांना सांगावंसं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये जर आनंद निर्माण झालेला आहे तर तो इतरांच्याही आयुष्यात नक्की येईल. पण रेखीला जोडलं पाहिजे आणि नियमित आपली ध्यानधारणा, मेडिटेशन खरंच आहे ते. खरंच ती एक जादूची कांडीच आहे मॅडमने दिलेली आपल्याला. आणि ते नियमित आपली साधना होत असेल, निश्चित आपण, मॅडमचं एक वाक्य आठवतं, हो जाएगा. आणि निश्चितच खरंच होतंय. पण त्यासाठी आपली नियमित मेडिटेशन मात्र. आणि तेवढं होतं की मॉर्निंगचं मेडिटेशन कधीही चुकत नाही. म्हणजे युनिव्हर्स करून घेतं माझ्याकडून. त्यासाठी आपले खूप धन्यवाद, युनिव्हर्सचे खूप धन्यवाद. आणि आपल्याशी जोडायला मिळालं, खरंच खूप भाग्यवंत आहोत आम्ही. निश्चितच. आणि आज खरंच असं वाटत होतं मॅडमना, आज मॅडमचा चेहरा आपल्याला लाईव्ह बघायचा आणि वेळ काढून सगळं काम बाजूला ठेवलं आणि मी आले सेशनला. खूप थँक्यू, खूप थँक्यू, खूप थँक्यू. खूप धन्यवाद. थँक्यू. खूप धन्यवाद. बघा, आता ज्यांना संधी दिली होती, आपला वेळेचा प्रश्न बघता थोडंसं आपण थांबूया. बघा, आपल्याला मेडिटेशन करणं गरजेचंच आहे. आपल्याला स्वतःसाठी जगायचं आहे. पण लक्षात ठेवा, एक स्त्री कधीही कमजोर नसते. ती थकलेली असू शकते, ती जखमी असू शकते, पण तिच्या आत कायम एक दिव्य शक्ती जागृत असते. आणि आता मेडिटेशन मध्ये आपल्याला त्याच शक्तीला जागृत करायचं आहे. या अधिक महिन्याच्या या दिव्य काळामध्ये आपल्याला शांती, समृद्धी अनुभवायची आहे. आणि असंच जर तुम्ही दिव्य ऊर्जेसोबत जुडलात, तर तुमच्या आतील या दिव्य शक्तीचा तुम्हाला शोध स्वतः भरभरून लागणार आहे. तिथपर्यंत तुम्ही खूप पोहोचणार आहे. स्वतःला सुरक्षित करणार, स्वतःला हील करणार, समृद्ध करणार. आणि आता स्वातीताईंनी सांगितलं त्याप्रमाणे काय, तर तीच समृद्धी तुमच्या आतील तुम्हाला प्रत्येकाला अनुभवता येणार. आम्ही अनुभवली, तुम्ही सुद्धा अनुभवा. आणि इथे डिस्क्रिप्शन आपल्या या इथं चॅट बॉक्स मध्ये तुमच्यासाठी आहे ना लिंक पाठवलेली आहे, जे लोक नवीन सदस्य जॉईन झाले त्यांच्यासाठी. ओके, त्यांनी हा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या, नवीन सदस्यांनी फक्त. ओके, चला आपण सुंदर मेडिटेशन करूया. छान आनंदी आनंद सगळीकडे. अनेक जणांचं शेअरिंग बाकी आहे, पण वाजले किती ते बघूया. आपण मेडिटेशन करूया. ओके, पुढच्या वेळेस अगोदर नंबर लावूया, हा ना. हा,
चला पुढच्या वेळेस अगोदर नंबर लावूया. आनंदी आनंद सर्वीकडे. आपण आता रेकॉर्डिंग थांबवतोय. आत्मा नमस्ते सर्वांना. युट्यूबचे सर्व सन्माननीय सदस्य या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता भरभराट घेऊन या. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. पुढच्या आठवड्यामध्ये आपली नवीन बॅच सुरू होणार आहे. मे बी अजून 10, 12, 15 दिवस लागू शकतात. 14 आणि 24, 25 या महिन्याच्या शेवटी नवीन बॅच सुरू होईल. तर या दिव्य ऊर्जेसोबत जुडा. जून 26 सुरू आहे सध्या. ओके. आनंदी आनंद सर्वीकडे. आत्मा नमस्ते सगळ्यांना. तर आपण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. तुम्हाला एक मेडिटेशन पाठवलं जातं. मेडिटेशन सुरू करा. या दिव्य ऊर्जेसोबत जुडा आणि फक्त नवीन बॅच सुरू व्हायसाठी थोडीशी वाट बघावी लागेल. कारण आता सध्या सगळ्या बॅचेस सुरू आहेत. ओके. चलो आत्मा नमस्ते.